Download the ZEE5 app now. आता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा चालू आहे. कशी तुम्हाला एक्साइटमेंट होती आणि तुमचा हा गेटअप बघून तर खूप म्हणजे एक्साइटेड होतो. तर कसा रोल हवा तुमचा? झी नाट्य गौरवमध्ये हा प्रवेश करायला मिळाला एक मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि 25 वर्ष हे नाटक करतोय आणि योगायोग असा आहे की 22 मार्चलाच मला 25 वर्ष पूर्ण झाली आणि आज या झी नाट्य गौरवमध्ये याचा प्रवेश करायला मला मिळाला. त्यामुळे खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि हा चांगला दुग्धशर्करा योग आहे असं मला वाटतं. काय काय गेटअप होता, कशाबद्दल? हे हा घाशीराम कोतवाल हे ऐतिहासिक नाटक नाही, हे वेगळ्याच प्रकारचं एक सांगीतिक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गेटअप आहे हा नाना फडणवीस म्हणून जो पेशव्यांचा प्रधान होता तो हा पेशवाई थाटाचा गेटअप आहे. त्याच्यामुळे हा गेटअप मला नेहमीच म्हणजे प्रयोगात वावरतो मी याच्यातनं, त्याच्यामुळे मी सहजगत्या वावरू शकतो असा हा गेटअप आहे. आणि हे नाटक खूप प्रसिद्ध नाटक आहे, म्हणजे अजून 3 वर्षांनी या नाटकाला 50 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यातली 25 वर्ष हे नाटक मीच करतो आहे. त्यामुळे खूप पॉप्युलर नाटक आहे, हे लेजेंडरी माइलस्टोन नाटक आहे. त्यामुळे मस्त आहे. झी गौरवात हे नाट्य पुरस्कार सोहळा वेगळा चालू केला आहे, त्यामुळे आपल्या नाटकांमध्ये कलाकार जे काम करत आहेत त्यांना एक वेगळी पाठीवरती थाप मिळते कौतुकाची. नक्कीच. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय? पूर्वी नाटक आणि सिनेमा असं ते एकत्र होतं, गेले 20 वर्ष ते चालूच आहे. पण नाटकासाठी म्हणून वेगळा पुरस्कार सोहळा ठेवला आणि खरंच खूप आनंदाची बाब आहे. कारण चित्रपट मालिका याच्यातनं जरी नटमंडळी काम करत असली तरी पहिलं प्रेम त्यांचं नाटक असतं आणि तिथे जर तुमचं कौतुक झालं तर ते त्यांना जास्त हवं असतं आणि म्हणूनच झीचे आभारच मानायला पाहिजेत की नाटकासाठी एक वेगळं त्यांनी पुरस्कार सुरू केला. जास्तीत जास्त लोकांना हे पुरस्कार मिळावेत. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत की असंच यश त्यांनाही मिळत राहो आणि हा पुरस्कार सोहळा असा वर्षानुवर्षे आता चालत राहतो. Download the ZEE5 app now.